नमस्कार मैत्रिणींनो. आज शिवजयंती. आजचा दिवस फक्त एक सेलिब्रेशन नाही. आजचा दिवस आहे प्रेरणेचा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला फक्त स्वराज्य दिलं नाही, तर सन्मानाने जगण्याची शिकवणही दिली. त्यांनी नेहमी स्त्रियांचा आदर केला. त्यांना सुरक्षितता आणि मानसन्मान दिला. म्हणूनच आजही आपण अभिमानाने म्हणतो, हे स्वराज्य आहे. इथे स्त्रीचा सन्मान सर्वात आधी. आपणही आयुष्यात धैर्य, स्वाभिमान आणि आत्मविश्वासाने जगलं पाहिजे. कारण महाराजांनी दिलेली प्रेरणा फक्त इतिहास नाही, ती आपली ताकद आहे. आणि आज शिवजयंती निमित्त माझा सिंपल पण स्पेशल दिवस तुमच्यासोबत शेअर करते. सकाळची रोजची रुटीन कामं आटोपवून कर्मस्थानी गेले, म्हणजे माझ्या सॅलॉन मध्ये गेले. दिवसभर क्लायंटचे काम केले, त्यानंतर दुपारी घरी आले. परत एक मेकअप होता म्हणून लवकर पार्लरला जायचे होते. पण मुलीला काहीतरी चटपटीत खाऊ वाटले, तर मग काय करू विचार करता मला वाळलेली बोरं आठवली. तर मग ती बनवायला घेतली. खूप सोपी आणि झटपट तयार होतील अशी रेसिपी आहे. चला बघूया. ही बोरं मला माझ्या शेजारी राहणाऱ्या ताईने दिलेली. वाळलेली बोरं आहेत. ती स्वच्छ धुवून 30 मिनिटं पाण्यात बुडवून ठेवली. मग उकळत्या पाण्यामध्ये 10 मिनिटं शिजवून घेतली. मग त्यात चवीनुसार लाल मिरची पावडर, मीठ, काळे मीठ व गूळ आणि साखर घालून आणखीन 10 मिनिटं शिजवली. त्यानंतर ती खायला दिली. बरं, इथे थोडं आपल्याला बाहेरचं फिलिंग यावं म्हणून मी केळीच्या पानाचा द्रोण करून त्यामध्ये ही बोरं दिली आहे. त्यात तिखट आणि मीठ मिक्स करून ती वरून भुरभुरवली आणि खायला दिली. जुन्या आठवणी ताज्या झाल्या जणू. शाळेबाहेर एक आजी असायची. बोरं, चिंचा, कवठ घेऊन बसायची. किती मजा यायची ना. बालपणाच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या या 30 मिनिटात. मग याच सगळ्या आठवणींसोबत आम्ही उकडलेली बोरं खाल्ली आणि त्यानंतर एक मेकअप होते ते केले आणि संध्याकाळी घराजवळच शिवजयंती कार्यक्रमाला गेले. तिथे हे छोटे शिवराय बघा, जे तुम्ही सुरुवातीला बघितले, किती गोड दिसत होते ना. इतर मुलांनीही खूप छान कला प्रदर्शन केले. शिवकालीन दृश्य मुलांनी नाट्य स्वरूपात सादर केली. दानपट्टा, लाठीकाठी, लेझिम, ढोल, तलवारबाजी, महिलांनी सुद्धा त्यात सहभाग घेतला. हे सगळे बघत असताना एक वेगळीच ऊर्जा तिथे जाणवत होती. जणू काही आपण राजांच्या काळात त्यांच्या समोर बसलो आहोत आणि हे सगळे कर्तव्य बघत आहोत. अशा कार्यक्रमांना गेल्यावर एक वेगळीच एनर्जी मिळते आणि अभिमान वाटतो आपल्या संस्कृतीचा. आजचा दिवस खूप सिंपल पण मिनिंगफुल होता. ट्रेडिशन, सेल्फ केअर आणि सेलिब्रेशन सगळं एकाच दिवशी अनुभवायला मिळालं. आणि अशा पद्धतीने आजचा हा शिवजयंतीचा दिवस आम्ही खूप आनंदात घालवला. आणि हा व्लॉग मी इथेच संपवतीये. पुन्हा भेटूया मग पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.